नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या पिरियडमध्ये टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स पाहून राहिलोत आपण. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्समध्ये फर्स्ट 2 टाइप्स अभ्यासले होते. एक कॉम्बिनेशन रिॲक्शन अँड डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याचे एक्झाम्पलसुद्धा लास्ट पिरियडमध्ये आपण पाहिले होते. त्यानंतर थर्ड टाईप आपल्याला आज अभ्यासायचा आहे, थर्ड आणि फोर्थ, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याची ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशाला म्हटलेलं आहे, सुरुवातीला जेव्हा आपण चॅप्टर पाहायला सुरुवात केली होती तेव्हा चॅप्टर पाहत असताना आपण जी सुरुवातीची ॲक्टिव्हिटी पाहिली होती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, झिंक आणि कॉपर सल्फेटचं. याच्यामध्ये झिंक कॉपरला डिस्प्लेस करतो आणि झिंक सल्फेट फॉर्म होते. त्या रिॲक्शनला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे असं म्हटलं होतं. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय असते, डेफिनेशन दिलेली आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ ए लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन ए कंपाऊंड इज taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशाला म्हटलेलं आहे, तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट काय करतो आहे, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो आहे, म्हणून या रिॲक्शनला म्हटलं जाते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर ॲक्च्युली पहा प्रोसेस काय होत आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये. ए प्लस बी सी गिव्ज राईज टू ए सी प्लस बी. तर इथे या रिॲक्शनमध्ये काय होत आहे, एनी काय केलं आहे, बीला डिस्प्लेस केलं. एनी बीला डिस्प्लेस केलं आणि बीला डिस्प्लेस करून फॉर्म काय झाला आहे, ए सी. म्हणजे ए बीच्या जागी किती काय आला आहे, ए. म्हणजे एनी काय केलं, बीला डिस्प्लेस केलं आणि ए सी फॉर्म झालं प्लस बी. या पद्धतीच्या रिॲक्शनला म्हटलं जाते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर इथे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होत आहे, एनी बीला डिस्प्लेस केलं म्हणजेच ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन बी. एक्झाम्पल जर पाहायचं असेल याचं तर कॉपर सल्फेट प्लस आयन gives rise to iron sulfate plus copper. Feनी कॉपरला डिस्प्लेस केलं टू फॉर्म फेरस सल्फेट. सिमिलरली CuSO4 प्लस Pb gives rise to PbSO4 प्लस कॉपर. इथे लीडला डिस्प्लेस केले आहे, लीडनी डिस्प्लेस केलेला आहे कॉपरला. परत एक एक्झाम्पल जे आपण सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये अभ्यासलं होतं. फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज सेकंड एक्झाम्पल. नाउ थर्ड एक्झाम्पल, झिंक प्लस CuSO4 गिव्ज राईज टू झिंक सल्फेट ZnSO4 प्लस कॉपर. हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये डेफिनेशन आणि 2-3 एक्झाम्पल इतके तुम्हाला टॉपिकमध्ये करून ठेवायचं आहे एक्सप्लेन करायसाठी. त्याचं एक्सप्लेनेशन, झिंक प्लस कॉपर सल्फेट गिव्ज राईज टू झिंक सल्फेट प्लस कॉपर. दिस इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या रिॲक्शनला म्हटलं जाते डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नाउ सेकंड टॉपिक means fourth type of chemical reaction is double displacement reaction. Double displacement reaction. In double displacement reaction, the reaction in which the ion in the reactant are exchanged to form a precipitate and called double displacement reaction. काय होतं या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये, the ion in the reactant are exchanged. रिॲक्टंट मधले आयन्स काय होत आहे, एक्सचेंज होत आहे टू फॉर्म प्रेसिपिटेट, आणि प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे.
दिस इज कॉल्ड द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याचे एक्झाम्पल आपण सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं होतं. सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेलं एक्झाम्पल इथे रिकॉल करून दिलेलं आहे. रिकॉल ॲक्टिव्हिटी 3 इन विच ॲडेड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 into the solution of barium sulfate BaSO4. ही ॲक्टिव्हिटी दिली होती पोटॅशियम क्रोमेट आणि बेरिलियम सल्फेटची रिॲक्शन. तर ॲक्च्युली या प्रोसेसमध्ये काय होतं आहे ते पाहणार आहे आपण. पहा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या पद्धतीने समजून घेऊ. AB प्लस CD गिव्ज राईज टू AD प्लस BC. काय होतं आहे इथे, बीनी सीला बी आणि सीचं कॉम्बिनेशन झालेलं आहे, BC फॉर्म झालेला आहे, आणि ए आणि डीचं कॉम्बिनेशन होऊन AC फॉर्म झालेला आहे. म्हणजे एनी रिप्लेस केलं आहे सीला, एनी सीला रिप्लेस करून AD फॉर्म झाला आहे, आणि इथे AD प्लस BC मीन्स AB प्लस CD गिव्ज राईज टू AD प्लस BC. हा फॉर्म्युला आपल्यासाठी तयार होईल फॉर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक्झाम्पलमध्ये आपण पाहून राहिलो होतो पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. ॲक्टिव्हिटी 3 मध्ये जी दिलेलं आहे K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरिलियम सल्फेट गिव्ज राईज टू पोटॅशियम सल्फेट प्लस बेरियम क्रोमेट CK2SO4 प्लस BaCrO4 barium chromate. Now this is the example of double displacement reaction. हे एक्झाम्पल झालं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहे पुस्तकामध्ये, ज्याची ॲन्सर्स आपण ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिली होती. तीच ॲन्सर्स इथे आहे. व्हॉट आर द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म. ॲक्च्युली ही ॲक्टिव्हिटी आपल्याला लॅबमध्ये करायची होती. त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट जो फॉर्म होता आहे त्याचा कलर विचारलेला आहे. राईट द नेम ऑफ. तर इथे कलरमध्ये आपण लास्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा थर्ड ॲक्टिव्हिटी पाहिली होती आपण, कलर चेंज. कुठला कलर चेंज होत आहे, येलो. नाव सेकंड, therefore the answer of the first question is yellow. Write the name of precipitate. प्रेसिपिटेट जे फॉर्म होत आहे त्याचे नाव लिहायचे आहे. प्रेसिपिटेट फॉर्म कुठली होत आहे इथे, पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट react to form a potassium sulfate and barium chromate. So the name of precipitate is potassium sulfate, and this is the precipitate potassium sulfate and barium chromate. Now third question is write down the balance equation for this reaction. balance equation पण आपण इथे पाहिलेला आहे. K2CrO4 plus BaSO4 gives rise to K2SO4 plus BaCrO4. आता हे इक्वेशन बॅलन्स आहे किंवा नाही ते पाहणार आपण. इथे नंबर ऑफ ॲटम्स K is 2. On right hand side again number of atom of K is again 2. Cr on left hand side number of atom is 1. On right hand side Cr is 1. Oxygen O4 and 4 means 8. Here again O4 means 8, means barium Ba 1 atom. राईट हँड साईडला सुद्धा 1 ॲटम आहे. त्यामुळे ही इक्वेशन जे आहे ते कसं आहे, बॅलन्स आहे ऑलरेडी. त्यामुळे याला बॅलन्स करायची गरज नाही आहे. नाउ फोर्थ क्वेश्चन इज
will you call this reaction a displacement reaction or a double displacement reaction? कुठली रिॲक्शन म्हणणार आपण याला आता? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या रिॲक्शनला म्हणणार आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.